नमस्कार, मी सौरभ कोरटकर. वर्ल्ड वन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या आठवड्याभरातल्या जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध आपल्याला या वर्ल्ड वन मध्ये घ्यायचा आहे. पण या आठवड्यात एक सगळ्यात महत्त्वाची पण तितकीच दुःखद आणि शर्मेची बाब आहे, ती म्हणजे अमेरिकेत होणारे भारतीयांवरचे हल्ले. अमेरिकेत भारतीयांवरचे हल्ले गेल्या आठवड्यात या हल्ल्यांचं प्रमाण खूप वाढलं. एकूण 4 अशा घटना घडल्या, त्यात 2 भारतीयांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. पण नेमकं ट्रम्प हे सत्तेत आल्यानंतर भारतीयांवर होणारे हल्ल्यांमध्ये वाढ का झाली आहे? या हल्ल्यांमागचं नेमकं कारण काय आणि ट्रम्प सरकार हे हल्ले होऊ नयेत म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं का, कठोर पावलं उचलू शकतं का, हे आपल्याला बघायचं. आणि त्यासोबतच कधी नव्हे ते सिंधू पाणी वाटप करारासंदर्भात एक आता बैठकीचं आयोजन पाकिस्तानने केलं आणि पाकिस्तानकडून भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेलेले असताना भारताला निमंत्रण सुद्धा आलंय. या संदर्भात सुद्धा आपल्याला बातम्या बघायच्या आहेत, त्याचं विश्लेषण बघायचं आहे. पण सुरुवातीला बघूयात टॉप न्यूज. न्यूयॉर्कमध्ये एका भारतीय वंशाच्या तरुणीला करावा लागला वंशदेशाचा सामना. सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर. तर अमेरिकेत आणखी 2 भारतीयांवर गोळीबार, एकाचा मृत्यू. कॅन्सस शहरात झालेल्या भारतीय इंजिनियर्सच्या हत्येचा ट्रम्प प्रशासनाकडून निषेध. वांशिक हल्लेखोरांना देशात जागा नसल्याचं केलं स्पष्ट. H-1B व्हिसा धोरणाबाबत अमेरिकेकडून सौम्य धोरणाचे संकेत. भारताच्या मध्यस्थीनंतर तात्काळ व्हिसा धोरण रद्द होण्याची शक्यता. दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला चीनचा विरोध. संबंधांवर परिणाम होण्याचा दिला इशारा, तर भारताने धुडकावला इशारा. आयसिसमध्ये सामील झालेल्या उयगुर मुस्लिम तरुणांची चीनला धमकी. आपल्यावर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याचा इशारा. कुलभूषण जाधव विरोधात सबळ पुरावे असल्याची सरताज अजीज यांची पाकिस्तानच्या संसदेत माहिती. आधीच्या भूमिकेपासून पाकिस्तानचा पूर्णतः घुमजाव. सिंधू नदी पाणी वाटप करारासंदर्भातल्या बैठकीसाठी पाकिस्तानचं भारताला निमंत्रण. भारताचे प्रतिनिधी बैठकीला जाण्याची शक्यता. तर वर्ल्डवनची सुरुवात करूया यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि एका मोठ्या बातमीपासून. बातमी अमेरिकेतली. अमेरिकेत आणखी एका भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. भारतीयांवरचे हल्ले जे आहेत ते थांबायचं नाव घेत नाहीत. दीप राय असं या व्यक्तीचं नाव आहे. वर्णभेदातून भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला केल्याची ही 3री घटना आहे. वॉशिंग्टनमधल्या केंट शहरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. वर्णभेदातून हा हल्ला केल्याची माहिती तिथले स्थानिक पोलीस केन थॉमस यांनी दिली आहे. गो बॅक टू युअर कंट्री अशा घोषणा देत काळं मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 39 वर्षांची शीख व्यक्ती जी आहे ती जखमी झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री गाडी दुरुस्त करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा तपास आता FBI कडे सोपवण्यात आला. We are really concerned seeing the environment around in the US. So we are trying to talk to the state officials, federal officials, and moreover, we have contacted our Congressional Sikh Caucus, the member of the Congress, to let them know that this has happened, and we are trying to run another awareness campaign for the confidence building with our own people. And we are working with the state and federal officials. The American Sikh Congressional Caucus is taking action in regards to the situation and making sure that the recent shooting is addressed as a hate crime. The caucus has contacted local law enforcement in order to effectively prosecute any suspect involved accordingly for the magnitude of this hate crime and according to the situation. The Sikh Caucus has and will continue to support the Sikh community on a national level. अमेरिकेतल्या कॅन्सस शहरात वंशदेशातून केलेल्या भारतीयाच्या हत्येची घटना ताजी असतानाच अमेरिकेत आणखी एकदा भारतीय उद्योगपतीची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण कॅरोलिनात ही घटना घडली आहे. भारतीय वंशाचे उद्योजक हर्निश पटेल यांनी आपलं दुकान बंद केल्यानंतर 10 मिनिटांनी त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी हर्निश यांच्यावर गोळ्या झाडल्या. पण पटेल यांच्या हत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये. ही हत्या वंशभेदातून झाली नसल्याची शक्यता सध्या तरी पोलीस प्रमुख बॅरी फेली यांनी वर्तवली आहे.
अमेरिकेतील कॅन्सस शहरात श्रीनिवास कुचीभोटला या भारतीय तरुणाची वर्णद्वेषातून हत्या झाली होती आणि हे प्रकरण ताजं असतानाच न्यूयॉर्कमधल्या भारतीय वंशाच्या एका तरुणीला देखील ट्रेनमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागलाय आणि याचा व्हिडिओ देखील तिने फेसबुकवर शेअर केलाय। वर्णद्वेषातून एका सहप्रवाशांनी तिला शिवीगाळ करत तुम्ही जिथून आला आहात तिथे परत जा अशा धमक्या देत असभ्य वर्तन केलं। एकता देसाई या तरुणीच्या फेसबुक अकाउंटवर तिने हा व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्या व्यक्तीने तिच्या शेजारी बसलेल्या आणखी एका महिलेला देखील अशाच धमक्या दिल्याचं तिने म्हटलंय। पण विशेष म्हणजे ट्रेनमध्ये इतके लोक असताना कोणीही या वंशद्वेषी व्यक्तीला थांबवण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही। Let the door go. What are you doing? I gotta go. He needs to go to police station. This man is harassing. No. I have it all on video. No. No. This is I not. can't hold up 1,000 people for this bullshit. Okay. No. No, he did not. No, he did not. All right, then. What's all of this for? Did he hit you or touch you? Go home. You have to get off and go home. Go to police station right now. Nobody's going to police station. I don't own this country. आणि या सगळ्या घटनांबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक हेमंत देसाई सर आहेत। सर, आपण बघतोय गेल्या 15 वर्षात अमेरिकेत तब्बल 4 अशा घटना घडल्या ज्यात भारतीय नागरिकांना वंशद्वेषाचा सामना करावा लागलाय। 3 ठिकाणी गोळीबार सुद्धा झालाय आणि यात दोघांचा मृत्यू सुद्धा झालाय। सर, कृष्णवर्णीयांना यापूर्वी सुद्धा वंशद्वेषाचा सामना करावा लागलाय, पण आता टार्गेट भारतीय का ठरतायत? तुम्ही बरोबर म्हणालात की बराक ओबामा हे सुद्धा अध्यक्ष असताना 8-9 कृष्णवर्णीयांच्या एकाच वेळी हत्या झालेल्या होत्या। परंतु तेव्हा ओबामांनी ज्या प्रकारे पॉलिसीज तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली आणि अशा गोष्टींना कुठल्याही प्रकारचा थारा मिळणार नाही। मुस्लिम द्वेष असेल, कृष्णवर्णीयांचा द्वेष करणं असेल, एशियन्सचा द्वेष करणं असणं, यास त्यांनी आळा घालण्याचा एक ठोस प्रयत्न केला होता। आता मात्र ट्रम्प आल्यानंतर वातावरण संपूर्णपणे बदललेलं आहे। म्हणजे ट्रम्प ज्या प्रकारच्या ट्विट्स करतात, त्याच्यावरनं ज्या टिप्पण्या करतात, त्याच्यामध्ये सुद्धा याचं एक सुप्त समर्थन आहे की काय अशा प्रकारचा लोकांना वाटायला लागतं की एक अध्यक्ष असताना अध्यक्ष होण्यापूर्वीसुद्धा त्यांनी अमेरिका फर्स्ट अशी हाक दिली होती। अमेरिका फर्स्ट याचा अर्थ आहे बाकीचे जण आहेत आशियामधनं आलेले असतील किंवा अन्य कुठल्याही देशातनं, आफ्रिकेतनं आलेले लोक असतील, यांच्या विरोधी आम्ही आहोत असाच त्याचा सूर होता। याचं कारण की बाहेरून जे लोक येत आहेत स्थलांतरित, मुळात अमेरिका हा स्थलांतरितांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी अलीकडच्या गेल्या काही वर्षामध्ये जे स्थलांतरित आलेले आहेत आणि ट्रम्प यांना म्हणायचं आहे त्याच्यामध्ये की आशियामधनं लोक जे आलेले आहेत किंवा जे लोक मुस्लिम देशांमधनं आलेले आहेत त्यांच्यामुळे तुमचे जॉब्स जात आहेत आणि त्यांना ते दहशतवादी असे सरसकटपणे संबोधतात किंवा त्यांना ते अमेरिकेच्या शांततेचा जे शत्रू ठरवतात, त्यांना अमेरिकेच्या विकासाचे शत्रू समजतात आणि याच्यामुळे असं लोकांना वाटतं की आपला जो रोजगार बुडतो आहे किंवा आपल्याला जो रोजगार मिळत नाही तो बाहेरच्यांमुळे झालेला आहे। हे जे वातावरण आहे त्याला आणखीन एक रंग दिला जातो, तो धार्मिक रंग। म्हणजे 7 मुस्लिम देशांमधनं लोकांची जी आवक होत होती त्याला आळा घालणं, त्यावेळी ट्रम्प यांनी असं सांगितलं हे मुस्लिम देशांच्या विरोधी पाऊल नाही आहे तर ते दहशतवाद्यांच्या विरुद्ध पाऊल आहे। आता त्यामध्ये मुस्लिम देशच फक्त कसे तुम्ही दहशतवादी ठरवले, बाकीच्या देशातनं आले त्यांनी दहशतवाद केला नाही का? त्यामुळे अशा प्रकारचं जे धोरण आहे जे संकुचित आहे, अत्यंत मत्सर इतरांचा द्वेष करणं आणि याच्यावरचं जे राजकारण आहे त्याचा हा परिपाक आहे आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये अस्वस्थता आहे। अमेरिकेमध्ये मोठमोठे मोर्चेसुद्धा निघाले। ट्रम्प जेव्हा अध्यक्ष झाले त्यानंतर सातत्याने मोर्चे निघत होते की आता अमेरिकेची धोरणं बदलतील आणि ती धोरणं बदलली हे त्यांच्या H1B व्हिसाच्या संबंधी त्यांनी जी पावलं टाकायला सुरुवात केली त्याच्यावरून आणि आता त्यानंतर एक पाऊल मागे घेतले त्यांनी। पण त्यामुळे ट्रम्प यांच्या एकूण धोरणाचा हा परिपाक आहे असं मला वाटतं। अगदी खरं, ट्रम्प यांची जी धोरणं आहेत आणि त्यांनी निवडणुकांच्या दरम्यान जी वक्तव्य केली होती त्याचाच हा परिपाक हिंसक घटनांच्या रूपात बाहेर पडतोय असं तुमचं म्हणणं आहे। पण सर, आपण बघितलं की ट्रम्प यांनी निवडणुकीत भारतीयांसंदर्भात खूप चांगली वक्तव्य केली होती, हिंदूंसंदर्भात चांगली वक्तव्य केली होती, त्यामुळे ट्रम्प यांना निवडून आणण्यात अमेरिकेतल्या भारतीयांचा सुद्धा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये 2 दिवसापूर्वी जे भाषण केलं त्यात सुद्धा या घटना ज्या घडत आहेत त्यांचा निषेध केला आहे। पण धोरणात्मक पातळीवर ट्रम्प काही महत्त्वाची पावलं उचलतील असं वाटतं का? कारण या वाढत्या घटनांमुळे भारत आणि अमेरिका संबंधांवर सुद्धा अशा घटनांचा परिणाम होऊ शकतो।
अमेरिका आणि भारत यांचा व्यापार म्हणजे आपला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सगळ्यात जास्त व्यापार आपला अमेरिकेबरोबर आहे आणि हे अमेरिकेने लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ओबामांच्या वेळीसुद्धा आउटसोर्सिंगच्या संदर्भात त्यांनी काही भूमिका घेतली होती. त्यानंतर टीका झाल्यानंतर त्याच्याबद्दलचं धोरण त्यांनी मवाळ केलेलं होतं, पण ते धोरण आर्थिक धोरण होतं. ट्रम्प यांचं जे धोरण आहे आणि त्याच्याबद्दल ते मला असं वाटत नाही की थोडीशी किंचित मवाळ ती भूमिका करतील, परंतु स्थलांतरितांवर विषय अगदी इन्क्लुडिंग भारतीयांच्यावर निर्बंध येण्याची दाट शक्यता आहे. आपण ते येत्या क्षणी तुमची टाटा TCS असेल किंवा इन्फोसिस आहे त्यांचे शेअर प्राइसेस का गडगडल्या, कारण त्यांनी ती धोरणं राबवण्याचा निर्धार केला असल्यामुळे. आता फार अमेरिकेत भारतीयांची मोठी लॉबी आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे 30 लाख भारतीय अमेरिकेत आहेत आणि हे जे स्थलांतरित आहेत ते इतर देशातले स्थलांतरित आणि आपले स्थलांतरित याच्यात फरक असा आहे की आपले स्थलांतरित जे आहेत मुख्यतः ते वरच्या पोस्टवरती आहेत की ते अभियंते आहेत, ते उच्च शिक्षित आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तांत्रिक कामामध्ये कुशल आहेत. ती कामं अमेरिकन लोकांना जमणार नाहीत, तेवढं ती त्यांना पेलणार नाहीत आणि ती नॉलेज इकॉनॉमीमधली आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय अमेरिकेचं चालणार नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेने जेव्हा ही नियंत्रणाची भाषा केली तेव्हा सगळ्या युरोपने सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या, तिकडे जाण्याच्याऐवजी. त्यामुळे या स्पर्धेला सुद्धा तोंड द्यायला लागेल अमेरिकेला आणि याचा आपल्यालाही अमेरिकेवरती सुद्धा फटका बसेल याचा. कारण अमेरिकेचे अनेक उद्योगधंदे जे आहेत ते भारतीय तंत्रज्ञानांवरती आहेत, ते भारताच्या सर्व्हिसेसवरती आहे ते अवलंबून. त्यामुळे त्यांनाही त्याचा फटका बसेल. हे ट्रम्प यांना उशिरा का होईना लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं आहे सर. अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे आणि जगातली अमेरिकेची जी उदारमतवादी लोकशाही प्रधान प्रतिमा आहे त्या प्रतिमेवर सुद्धा अशा हिंसक घटनांचा वाईट परिणाम होतोय. पण या सगळ्या मानसिकतेला, या हिंसक घटनांना आता डोनाल्ड ट्रम्प हे कसा पायबंद घालतात हे येत्या काळात बघावं लागेल. सर थँक्यू, तुम्ही महाराष्ट्र वनमध्ये आलात, ह्या सगळ्या घटनांची माहिती दिली आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. अमेरिकेतील कान्ससमध्ये वर्णद्वेषातून झालेल्या श्रीनिवास कुचीबोटलाच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला. व्हाईट हाऊसमधून त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं आणि त्यावेळी त्यांनी श्रीनिवास कुचीबोटला यांना श्रद्धांजली देखील वाहिली. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीनिवासच्या मित्राच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली. शिवाय वांशिक आणि धार्मिक हल्ल्यांना आमच्या देशात स्थान नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. Recent threats targeting Jewish community centers and vandalism of Jewish cemeteries, as well as last week's shooting in Kansas City, remind us that while we may be a nation divided on policies, we are a country that stands united in condemning hate and evil in all of its very ugly forms. अमेरिकेने H-1B हे व्हिसा धोरण सौम्य करण्याचा आता संकेत दिले. या संदर्भात एक भारतीय शिष्टमंडळानं नुकतीच अमेरिकेला भेट दिली आहे आणि त्यानंतर हे धोरण सौम्य करण्याचे संकेत मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिसाबाबत कोणताही निर्णय केवळ भारताला लक्षात घेऊन घेतला जाईल असं भारताला सांगण्यात आलं. या धोरणात अमेरिकेच्या व्यापक स्थलांतर धोरणाचा विचार असेल असंही भारतीय अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे H-1B हे व्हिसा धोरण सौम्य होण्याची शक्यता आहे. H-1B was a category of the trade and services which it enables actually helps the American economy to be more competitive. And if the Trump administration intention is to bring back American companies to America and attract more foreign investment in America, and therefore there will be more growth in America in the near term, then it was important that that growing America remain competitive. So there will actually be a growing need for this partnership. अमेरिकेचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू असताना जेफ सेशन्स यांनी रशियन अधिकाऱ्यांसोबत गुप्तपणे भेट घेऊन चर्चा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते आहे. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनेही सेशन्स यांनी गेल्या वर्षी रशियाच्या सर्गेई किस्ल्याक यांची भेट घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. पण जेफ सेशन्स यांनी मात्र अशी कोणतीही भेट झाल्याचे आरोप फेटाळले आहेत. निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना जिंकवण्यासाठी रशियाने हस्तक्षेप केला असा आरोप ट्रम्प सरकारवर होतोय आणि गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिन यांना बडतर्फ करण्यात आलं. रशियन अधिकारी किस्ल्याक यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल व्हाईट हाऊसला अंधारात ठेवल्याचा आरोप फ्लिन यांच्यावर होता. आता बातमी आहे भारत आणि पाकिस्तान संदर्भातली.
मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खून आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र वाहू शकत नाही असं म्हटल्यानंतर पाकिस्तानच्या तोंडचं पाणी हे शब्दशः पळालं आणि सिंधू नदी पाणी वाटप करारासंदर्भातल्या बैठकीसाठी भारताचे प्रतिनिधी आता लाहोरला जाण्याची शक्यता आहे, कारण यासाठीचं निमंत्रण पाकिस्तानने भारताला दिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधल्या तणावात वाढ झाली आहे. पाणी आणि रक्त दोन्ही सोबत वाहू शकत नाही असं मोदी म्हणाले होते आणि त्यात भारत हा करार मोडतो की काय अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये किशनगंगा आणि रातले या दोन जलविद्युत प्रकल्पांवरून वाद निर्माण झाला आहे. किशनगंगामध्ये 330 मेगावॅटचा प्रकल्प आहे तर रातलेमध्ये 850 मेगावॅटचा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे सिंधू नदी पाणी वाटप कराराचं भारताने उल्लंघन केल्याचं पाकने म्हटलं आहे आणि त्या संदर्भातली चर्चा या बैठकीत होणार आहे. लाहोरमध्ये बैठक होणार आहे. पण नेमका हा सिंधू नदी पाणी वाटप करार नेमका काय आहे ते आपण बघूया. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी हा करार केला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला. भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वाटपाची तरतूद या करारात करण्यात आली. बियास, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम इत्यादी नद्यांचा समावेश यात करण्यात आला. या नद्या भारतातून पाकिस्तानमध्ये वाहत जातात. करारानुसार सतलज, रावी आणि बियास या 3 पूर्वेकडील नद्यांचं पाणी भारत विनाट वापरू शकतो, तर सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 पश्चिमेकडील नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरू शकतो. पश्चिमेकडील नद्यांवर भारत 3.6 दशलक्ष एकर फूट पाणी साठवणीची सुविधा बांधू शकतो. तसंच 7 लाख एकरवरील शेतीला पाणी पुरवठ्याची सोय सुद्धा भारत करू शकतो. 80% पाणी पाकिस्तानला या नदीचं मिळतं, या सगळ्या नद्यांचं, तर 20%च पाणी या सगळ्या नद्यांचं भारताला मिळतं. करारासंदर्भातले वाद सोडवण्यासाठी एका सिंधू आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे आणि आतापर्यंत या सिंधू आयोगाच्या 110 बैठका पार पडल्या आहेत. नंतर जगातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा वर्ल्ड 1. ब्रेकनंतर वर्ल्ड 1 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आता आपण घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या जुलै महिन्यात इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत, पण शेजारीच असणाऱ्या पॅलेस्टाईनला भेट देणं मात्र ते टाळणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यातून भारताच्या भूमिकेबद्दल चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी भारताकडून पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. मोदी इस्रायलला जाण्यापूर्वी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास भारतात येतील अशी माहिती पॅलेस्टाईनचे भारतीय राजदूत अदनन अबू अल हाईजा यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलचा दौरा करणारे पहिले पंतप्रधान आहेत. दलाई लामांनी जर अरुणाचल प्रदेशचा दौरा केला तर त्याचा भारत आणि चीन संबंधांवर वाईट परिणाम होईल असा इशारा चीनने दिला होता, पण भारताने हा इशारा धुडकावून लावला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये दलाई लामा यांचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात येणार आहे. दलाई लामा हे धार्मिक यात्रेसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये येत आहेत. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि दलाई लामा यांना देशाच्या कुठल्याही भागात जाण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. यामुळे आता भारत आणि चीनमधले संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता. यापूर्वी चीनने दहशतवादी मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव आणि एनएसजीमधलं भारताचं सदस्यत्व या दोन्ही गोष्टींना विरोध केला होता. भारताने तवांग क्षेत्रावरील दावा सोडल्यास सीमावाद संपुष्टात येईल असं वक्तव्य चीनचे माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी दाई बिंगो यांनी एका मुलाखतीत केलं होतं. भारताने अरुणाचलमधील तवांगवरील दावा सोडल्यास दोन्ही देशांमधला वाद मिटेल आणि त्या बदल्यात चीन भारताला अक्साई चीनचा भूभाग परत देऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पण व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि हा विचार त्यांनी फेटाळून लावला आहे. रणनीतिकदृष्ट्या तवांगवरील दावा सोडणं हे भारताला परवडणार नाहीये. 2003 ते 2013 दरम्यान दाई बिगोंनी भारताबरोबरचा सीमावाद सोडवण्यासाठी चीनचं प्रतिनिधित्व केलं होतं. दाई अजूनही चीनच्या खूप जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला खूप महत्त्व आहे. तवांगवर चीनने पूर्वीपासून दावा केलाय, त्यांना चीनकडून दक्षिण तिबेट म्हणून संबोधण्यात येतं. चीनने संरक्षणासाठी तरतुदी 2017 मध्ये 7% वाढ करण्याचं ठरवण्यात आलंय. प्रादेशिक वादात बाह्य हस्तक्षेप होत असल्यानं आम्हाला संरक्षणाची अत्यंत गरज आहे असं चीनने सांगितलंय. संरक्षण खर्च वाढवण्यात यावा असं सुद्धा आता चीनने म्हटलंय. संरक्षण खर्चात वाढ करण्याची घोषणा चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेस या पार्लमेंटच्या प्रवक्त्या फू यिंग यांनी केली आहे. दहशतवादी संघटना असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेने आता चीनला हल्ल्याची धमकी दिली आहे. काही उयगुर मुसलमान हे आयसिस संघटनेत सहभागी झाले होते. त्यांचा हेतू आता चीनवर हल्ला करण्याचा आहे.
चीनला पहिल्यांदाच कोणत्या दहशतवादी संघटनेकडून धमकी मिळते? पश्चिम इराकमधल्या आयसिसने एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवला, त्यात काही उयगुर मुस्लिम दहशतवादी दिसतात. अमेरिकेतल्या SITE या इंटेलिजन्स ग्रुपने या व्हिडिओचं विश्लेषण केलंय. चीनी नागरिकांना उद्देशून हा व्हिडिओ काढलाय. आम्ही चीनमध्ये आल्यावर रक्ताच्या नद्या वाहतील आणि आमच्यावर जे अत्याचार झाले आहेत त्याचा बदला घेऊ अशी धमकी या व्हिडिओतून देण्यात आली आहे. मध्य सिरियामध्ये शनिवारी हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 11 नागरिकांचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. रशियाच्या सैनिक विमानाने हा हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करत असलेले भारतीय राजदूत अजित कुमार यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला असून भारत विरोधात कुरघोडी करण्यासाठी दहशतवादी संघटनांना जन्म देतोय आणि त्यामागे भारतातली शांती भंग होऊन देशाचं विकासावरचं लक्ष हटवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय गुप्तहेर असल्याच्या संशयावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव विरोधात कठोर पुरावे असल्याचा दावा आता पाकिस्तानने केलाय. नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी पाकिस्तानी संसदेत ही माहिती दिली आहे. यापूर्वी कुलभूषण जाधव विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसल्याची माहिती पाकने दिली होती, पण या भूमिकेवरून पाकने आता पूर्णतः घुमजाव घेतलाय. तसंच कुलभूषण जाधव विरोधात पुरावे नाही असं आम्ही कधीच म्हटलं नव्हतं, असा दावाही अजीज यांनी केला. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रशियासोबत गुप्त संबंध आहेत असा आरोप गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात येतोय. याच संदर्भातला ट्रम्प रिपोर्ट तयार करणाऱ्या MI16चे माजी ब्रिटिश गुप्तहेर क्रिस्तोफर स्टिले यांना अमेरिकन संसदेतल्या गुप्त समितीने आपलं स्टेटमेंट देण्यासाठी बोलवलंय. पण क्रिस्तोफर यासाठी अमेरिकेत जाणार नाही असं त्यांच्या मित्रांनी सांगितलंय. त्याला अमेरिकेत बोलवण्याऐवजी ब्रिटन किंवा दुसऱ्या ठिकाणी समितीने स्टेटमेंट घ्यावं असं काही रिपब्लिकन नेत्यांचंही म्हणणं आहे. द इंडिपेंडंटने दिलेल्या बातमीनुसार रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे अध्यक्ष जॉन मकेन या तपासासंदर्भात FBIच्या संपर्कात आहे. पण ट्रम्प यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले. एका अपयशी गुप्तहेराची ही काल्पनिक कथा असल्याचा आरोप त्यांनी केला. जर्मनीमध्ये मध्य आणि पश्चिम आशियातून मोठ्या प्रमाणात शरणार्थींनी आश्रय घेतलाय, पण त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. गेल्या वर्षी 2,500 पेक्षा जास्त शरणार्थींवर हल्ला करण्यात आलाय. जर्मन सरकारने दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. ही आकडेवारी जाहीर करताना जर्मन सरकारने निर्वासितांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सिरिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला कंटाळून हे सगळे निर्वासित जर्मनीत आले आहेत. जर्मनीत शरणार्थी, विस्थापित आणि विदेशी मूळ असलेल्यांवर एकूण 3,500 हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत, ज्यात 560 जण जखमी झाले आहेत आणि ज्यात 43 लहान मुलांचा देखील समावेश आहे. अमेरिकेतील नागरिकांना आता युरोपमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागणार आहे. युरोपियन युनियनच्या संसदेमध्ये अमेरिकी नागरिकांसाठी असलेल्या फ्री व्हिसाची व्यवस्था आता बंद करण्यात आली आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यात व्हिसाबाबत एक करार करण्यात आला होता. या करारानुसार युरोपातील बुल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, पोलंड आणि रोमानिया या 5 देशातील नागरिकांना अमेरिकेत फ्री व्हिसा देण्यात येत होता. मात्र आता अमेरिकेनं या करारानंतरही ही सुविधा या देशांना दिली नाहीये, त्यामुळे अमेरिकन नागरिकांचा फ्री व्हिसा रद्द करण्यात आला आहे. बातमीनंतर वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर लगेच भेटूया. एखाद्या शहरात किंवा एखाद्या देशात प्रवास हा तसा आपल्या सगळ्यांचाच आवडता विषय असतो, पण सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज सौद यांनी इंडोनेशियाला जाताना स्वतःसोबत तब्बल 460 टन वजनाचं सामान आणि 1000 लोकांचा लवाजमा सोबत नेला आहे. या 1000 लोकांमध्ये सौदीतील मंत्री आणि घराण्यातील राजकुमारांचा समावेश आहे. तसंच मर्सिडीज लिमोझिन विमानातून उतरण्यासाठी एस्केलेटर, 78 कार आणि 38 बाईक्सचाही समावेश आहे. तसंच 150हून अधिक शेफ सुद्धा त्यांनी सोबत नेले आहेत. जकार्तामध्ये पोहोचल्यावर इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी सौदीच्या राजाचं जंगी स्वागत केलं. गेल्या 50 वर्षात सौदीच्या राजांनी इंडोनेशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता बातमी आहे एका अनोख्या गायकाची. पॉप गायिका रिहानाला एक पोपट टक्कर देतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये पोपट रिहानाच्या 2 गाण्यांची हुबेहूब नक्कल करताना दिसतोय. हा व्हिडिओ एडिल्सन बारोसने अपलोड केला. या व्हिडिओला 1 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
Canta pro papai, canta. Canta, amor. Canta, Lu. Papapapel. तर ह्यांना इतकीच डिमांड या पॉप सिंगर असलेल्या पोपटाला मिळते का हे सुद्धा बघावं लागेल. आता बातमी पाकिस्तानच्या एका अजब रिपोर्टरची आहे. पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाब नंतर आता अजून एक रिपोर्टर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्याची रिपोर्टिंग पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा हसणं आवरणार नाही, कारण यात रिपोर्टरनी चक्क डान्स सुद्धा केलाय. या रिपोर्टरचं नाव आहे अमीन हाफिज. अमीन जिओ न्यूज चॅनलसाठी रिपोर्टिंग करतात. बघूयात नेमकं काय आहे या रिपोर्टिंगमध्ये. लाहौर के कजाफी स्टेडियम में पाकिस्तान सुपर लीग का मैच होने जा रहा है और ये मैच इतवार की रात कजाफी स्टेडियम में शुरू होगा. ये देखिए कितने प्यारे लोग हैं, ये क्रिकेट देखने आए हैं. ये लाहौर से नहीं, नारोवाल से, शेखुपुरा से, उकारा से, बिहारी से, गुजरावाला, पेशावर से और ये मुख्तलिफ शहरों के लोग यहाँ पर टिकटें लेने आए हैं और एक ही मुतालबा करते हैं कि टिकट लेनी है 500. एक ही मुतालबा 500 की टिकट. और अभी हमारी जनरल मैनेजर पंजाब बैंक से बात हुई है. ये पंजाब बैंक पूरे पंजाब का हेडक्वार्टर है. जनरल मैनेजर अली रजा का कहना है कि 500 की टिकट खत्म हो गई है. 500 का टिकट खत्म हो गई है. सिर्फ 8000 का टिकट यहाँ पर है. और बताइए ये 8000 रुपए का टिकट खरीद सकते हैं आप? 8000 का टिकट खरीद? नहीं जी, मैं नहीं खरीद सकता. मैं 500 वाला टिकट खरीद सकता हूँ. नहीं ले सकते, नहीं ले सकते. एक ही मुतालबा है 500 500 500 500 500 आपण बघितली पाकिस्तानी रिपोर्टरची धमाल बघितली आणि याच बातमीसोबत आज वर्ल्ड वन मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन.